नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ध्वजवंदनाच्या सोहळ्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे एका महिला पोलिसांनी गिरीश महाजन यांना जाब विचारल्याने गोंधळ निर्माण झाला. पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले होते. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांना संपवायचे काम करायचे नाही. महिला पोलिसांचा गिरीश महाजनांसमोर संताप. पालकमंत्री गिरीश महाजन हे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी माधवी जाधव या म्हणाल्या की गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले. मंत्र्यांची चूक आहे, मी माफी मागणार नाही. मंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेल, माती काम करेल, पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचे काम करायचे नाही. मी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या तारखांना मानत नाही, पण लोकशाहीला मानते. मंत्री गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे त्यांनी म्हटले. माधवी पुढे म्हणाल्या, बाबासाहेबांचं नाव आता या भाषणात येईल अशी मी वाट बघत होते, पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार आली. मग संविधानाला आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त होत असून सोशल मीडियावर वन कर्मचारी माधवी जाधव यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे देखील स्पष्ट दिसत. सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय, जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान. काय बोलावं मला काही समजत नाहीये, पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते महात्मा फुले तर आहेच, ज्यांनी शिक्षण दिलं. त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं. आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचं ऋण फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिल म्हणजे आज मला शोकांतिका आहे की मी जेव्हा जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं, बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चालली ना पोलीस स्टेशनला, हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर. मला हसायला आलं, मी अजूनही आनंदी आहे. मला काही वाईट वाटत नाहीये. माझी नोकरी, माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही, कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता. त्यांना माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे? नव्हतं माहिती, पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं. आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन निवडणुकीपुरत्या, त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत. नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं. चूल आणि मूल याच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता. आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. जास्त काही बोलणार नाही. गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही. बाकी मला काही म्हणायचं नाही. पुन्हा एकदा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.